अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांना आता नवा ट्विस्ट मिळालाय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुजय विखेंच्या नावाची कोणतीही शिफारस झालेली नसल्याचं स्पष्ट करत मोठा गौप्यस्फोट केलाय। पार्लिमेंटरी बोर्डाकडे तिन्ही जिल्हाध्यक्षांची नावे पाठवण्यात आली असून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। उमेदवारीचा अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठी घेणार असून आज किंवा उद्या उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असल्याचंही विखे पाटलांनी स्पष्ट केलं। दरम्यान आमदार विवेक कोल्हे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना राजकारणात टीका होतच असते असं सांगत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा विखे पाटलांनी केला। जिल्ह्यात पक्षाची घडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यवस्थित बसवल्याचं सांगत राम शिंदे, सत्यजित तांबे आणि विवेक कोल्हे यांनाही पक्षानं संधी दिल्याचं त्यांनी नमूद केले। कारण अनेक नावांची चर्चा आहे, ज्यात सुजय विखेंचं देखील नाव आहे। मला कळलं नाही की सुजय विखेंचं नाव कोण आलं, मला कल्पना नाही ना। ती पार्लमेंटरी बोर्डात जे नाव सुचवलं गेलं त्यात सुजयचं नाव सुद्धा नाही। ठीक आहे, विनाकारण असे मुक्त फळका लोक उधळतात, मला कल्पना नाही। लोक सुजय विखेंना काय एक म्हणजे लक्ष करण्याचा प्रयत्न करतात त्याचे मला काही कारण समजलं नाही। तरी अर्ज केलेलं नाही। पार्लमेंटरी बोर्डामध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षांचे नाव काढण्यात आले होते आणि मला वाटतं एक प्राजक्त तनपुरेचे नाव शिफारस करण्यात आले होते। आता तो निर्णय दिल्लीमध्ये पक्ष श्रेष्ठतेमध्ये घेणार आहे, कोण उमेदवार असणार आहे। बहुतेक आज किंवा उद्या उमेदवार जाहीर होईल। तनपुरेंचं नाव म्हणजे तुमच्या कमिटीने जर दिलेलं असेल तर मग ते उमेदवार मला अधिकार नाही ना। उद्या राजकीय प्रक्रियेमध्ये जेव्हा हायकमांड निर्णय करतो सर्व बाजू विचार करतोय, म्हणजे त्यामुळे आज तो काय अधिकार मला नाहीये। काँग्रेस आहे का सॉरी 30 मेला त्यांचा भाजप प्रवेशाला देखील चर्चा काय करते मला तर काही कल्पना नाही। म्हणजे तुम्ही जर जाहीर केलं असेल मला कल्पना नाही, पण माझ्याकडे काही माहिती नाही। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।